नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख। महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू आहेत आणि सर्वच राजकीय पक्ष आपल्या प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहेत। परंतु एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील अशी काही समाज आहेत, जी घटक आहेत, ती अजूनही दुर्लक्षित आहेत। तो समाज, तो घटक म्हणजे ऊसतोड कामगार। आणि मी आज या ठिकाणी जी ऊसतोड कामगार आहेत ते या ठिकाणी वास्तव्य करतात, त्या ठिकाणी मी आलेलो आहे। त्यांच्या वेदना, त्यांच्या दुःख, त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊयात। हे जर तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने ऊसतोड कामगार आहेत, ते ह्या ठिकाणी आपली झोपडी टाकून या ठिकाणी राहतात आणि त्यांची मुलं बाळ बघाल तर अशा पद्धतीने या ठिकाणी राहतात। बघा, ह्या ताईने इकडे भाकरीचं पीठ आणलेलं आहे आणि बघा इथं चूल मांडलेली आहे, तुम्ही पाहू शकाल। आणि असा स्वयंपाक या ठिकाणी करत आहेत। अशा पद्धतीने जी लोक, ही जी नागरिक आहेत ती राहत आहेत। आज बघितलं तर नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, थंडीचा काळ सुरू झालेला आहे, प्रचंड प्रमाणात थंडी असते आणि अशा पद्धतीने ही लेकरं आहेत, ही अशा पद्धतीने राहत असतात। आपलं जे गाव आहे ते सोडून या ठिकाणी ऊस तोडीसाठी येत असतात, तुम्ही पाहू शकाल। दादा, काय नाव आपलं? साहेबराव। कुठले आपण? नांदगाव। नांदगाव। किती दिवस झाले इकडे आलात तुम्ही? 4-5 दिवस झाले। मग किती दिवस या ठिकाणी राहणार आता? 4 महिने। 4 महिने इथे राहणार। ही लेकरं बाळा घेऊन तुम्ही फिरताय, आता काय करता, पोटासाठी करावं लागतं। अच्छा, मग 4 महिने तुम्ही इथेच राहता। अच्छा, मग आता थंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात असते, मग हा काय करणार? ऊस तोडीचं काम करता तुम्ही? सकाळी किती वाजता निघता? सकाळी 5 वाजता आणि येता किती वाजता? संध्याकाळी 5 वाजता किंवा 8 वाजता जाते। अच्छा, मजुरी किती मिळते? मजुरी काय मिळते? 400-500 रुपये मजुरी मिळते, हजेरी। अच्छा, हे बघा या ताईंचा, बघा हा नाश्ता बघा तुम्ही। ताई, काय नाव आपलं? मंजुळाबाई। मंजुलाबाई, काय नाश्ता काय करताय? पाव खाऊ राहिले काय? हे बघा, हे बटर आणि चहाचा नाश्ता आहे। बघा बघा, चहा ठेवलेला आहे इथे इथेच। आणि अशा पद्धतीने ही लोक राहत असतात। बघा, या महाराष्ट्र राज्यातील जे काही समाज आहेत ते अजूनही दुर्लक्षित आहेत आणि अशा पद्धतीने ते राहतात। काय नाव आपलं? आत्माराम। पूर्ण नाव सांगा। आत्माराम बनसी राठोड। कुठे राहता? नांदगाव प्रॉपर, मूळ डोंगरी। मूळ डोंगरी। हो। जिल्हा काय? जिल्हा नाशिक। नाशिक। किती दिवस झाले या ठिकाणी आलात? मला 4-5 दिवस झाले। अच्छा, आता मग तुम्ही किती, हा जो हंगाम आहे किती महिन्याचा असतो? हंगामा 4-5 महिन्याचा असतो। तुम्ही इथेच राहणार? इथेच राहणार। आता एवढी थंडी आहे, थंडीला का तुम्हाला थंडी वाजत नाही? लेकरं बाळा घेऊन आलात तुम्ही, आता काय करणार, नाविलाजी। ऊसतोड पोट भरण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे ना। अच्छा, कष्टाचं काम आहे? कष्टाचं, भरपूर कष्टाचं काम आहे। बरं, आता एवढी थंडीत असतात ही लेकरं बाळ आहेत, यांना का आजार वगैरे होतो की नाही? आजार होतो, पण आता काय करणार आहे? कुठे जाता मग? आजार झाला तर दवाखान्यात जाता का तुम्ही? हो, दवाखान्यात कुठल्या दवाखान्यात जाता? सरकारी जाता का खाजगी दवाखान्यात जाता? आम्हाला बाय चान्स बी भेटत नाही दवाखान्यामध्ये जायला, एवढा कष्टाचं काम आहे। पाण्याची कशी काय व्यवस्था इथे? पाण्याचे काय, आता जिथं पाणी, जिथं जे शेतामध्ये गेलो तिथलं पाणी प्यावं लागतं आम्हाला। काय बघा, कशाचं असो, ते धरणचा असो, त्या नालीचा असो, त्या कशाचं आहे असो, ते पाणी पितो आम्ही। मुलांचे हक्क, मुलांच्या निरोगी राहण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच समाजात त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणूनच आपण बालदिन साजरा करतो। आणि अशा पद्धतीने ही लेकरं राहतात, तुम्ही बघा। बाहेरच चूल लावतात आणि जेवण बनवतात, अशा ह्या समस्या आहेत। आता या ठिकाणी पाऊस जर झाला तर तुमच्या ह्या झोपड्या तुम्ही बांधलेल्या आहेत, ही मुलं बाळ या ठिकाणी राहतात, कसं काय तुम्ही व्यवस्था करताय?
अचानक जर पाऊस झाला तर काय कसं काय? काय असंच राहायचं याच्यात. सरकारनं सांगायचे आमची थोडीशी मदत करावी, आमचं कष्टाचं थोडा कमी करावा बा, आमचं थोडं आमच्याकडे बी लक्ष राहू द्यावा सरकारला. मग घरी काय तुमच्या गावी आहे का, जमीन वगैरे आहे का? जमीन आहे, कोणाला कमी कोरडव आहे जमीन, काही एकरभर नापीक आहे म्हणजे काही पीक काय होत नाही का? पीक होतच नाही. आणि कुटुंबात किती जण आहेत तुम्ही? कुटुंबात आम्ही 12 जण. 12 जण एका कुटुंबात? एका कुटुंबात सगळीच इकडे आलेत का? सगळे इकडे आले. घरी कोणच नाही, टाळा लावलाय? हो सर्वच कुटुंब सर्वच गावकरी इकडे असे स्थलांतरित करतात? हो, आता पोटासाठी करावं लागणार आहे. आपले दिवस ढकले जाते बस, दुसरं काहीच नाही. अच्छा. मग मुलांना काय शिक्षण वगैरे शाळेत वगैरे जातात? मुलांना घरी गेल्यावर 6 महिने शिक्षण आणि 6 महिने इकडे ऊसतोडीला संघ घेऊन येतो. घरी कोणीच नाही राहतो, काय करणार आहे? मुलं आहे ती शिकली पाहिजेत ना. हो, ते आम्हाला बी वाटतो ना. माझं तुम्ही जर 6 महिने इकडे राहताय, 4 महिने असतात आता, त्यांचा अभ्यास बुडणार नाही का? अभ्यास बुडणारे, पण आता गरीबी लोक आपले पाहिजे ना बघणारे त्यांच्याकडे. तुमचा ऊसतोडीचा हंगाम संपल्यानंतर काय तुमची शरीराची परिस्थिती होते? शरीर कम से कम आम्ही 25-30% उतरून जातो, घटून शरीर पूर्ण घटून जातो. थकता पूर्ण? खूप कष्ट आहे ऊसामध्ये, पूर्ण थकले जातो. या ठिकाणी नक्कीच मला कवी इंद्रजित भालेराव यांची मला कविता आठवते. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, इथं डब्यात तुला साखर लागते गोड, इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड, पण भाव ठरतो त्या नाना पुसता, पण भाव ठरतो त्या नाना पुसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. झालं आगे ते त्यांना बोलव तिकडे. या इकडे बोलवा. या ये बेटा, कोण राहिला अजून?
आज दादाने आणलं का वाटलं? हा या कोणाला राहिलं का अजून? जा न्या तिकडे कोणाला पाहिजे. वाटून टाका सगळ्यांना. सगळ्यांना वाटा. मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. हे जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची परिस्थिती बघा. हे जाणून घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलो. त्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या आपण जाणून घेतलेल्या आहेत. आणि नक्कीच जे आता येणारं जो नवीन सरकार आहे ते यांची दखल घेतील अशी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद.